ॲटनबरोची जेव्हा मी ती डॉक्युमेंटरी पाहिली त्यावेळेला मला असं वाटलं की मला कोणीतरी परीकथा सांगते, ज्याला एक फेरीटेल म्हणतो आपण. मी एक दिवस राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि राज ठाकरेंनी बोलता बोलता मला विचारलं, डेव्हिड ॲटनबरोचे फिल्म बघितलेत का तुम्ही? डेव्हिड ॲटनबरो हे नाव मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकलं होतं. मला असं वाटतं की डेव्हिड ॲटनबरो यांच्या डॉक्युमेंटरीज पाहताना तुम्हाला त्या स्थळावरती ते घेऊन जातात. तर राज ठाकरे यांनी मला 2 कॅसेट दिल्या, तेव्हा कॅसेट असायच्या, आणि म्हणाले घरी जाऊन या कॅसेट बघा. त्यांच्या फिल्ममुळे आपल्याला कळलं की आपण निसर्गापेक्षा वेगळे नाही होत, ते निसर्गाचाच एक भाग आहे. आणि मी आमच्याकडे शेती करत असताना जे काही लोक नवीन शिकायला येतात त्यांना मी सांगतो, डेव्हिड ॲटनबरो शेती करायचं पहिलं डेव्हिड ॲटनबरो बघा. या एका माणसाने वेगवेगळ्या पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती छोट्या 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 करत 300च्या वर डॉक्युमेंटरी केली. आज त्यांना 100 वर्ष होते आणि 100 वर्ष होताना त्यांना विचारलं की डेव्हिड तुम्ही रिटायर का नाही? तेव्हा ते हसले आणि म्हणाले, माझा काय टेबल खुर्चीवर बसायचा जॉब आहे? माझा जॉब आहे निसर्गाशी बोलायचं, निसर्ग बघायचा, त्याच्यात रिटायर कसं काय होऊ शकतो? आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्राण्यांकडे, पक्ष्यांकडे असं बघायला वेळच मिळत नाही. म्हणजे आपल्या कपड्यांवरती जर एखाद्या कबुतराने घाण केली तरच आपण ते पक्षाकडे बघतो तरी निदान. माझंही तसंच होतं. पण असं असतं ना, देवाने काही काही गोष्टी ठरवलेल्या असतात आणि त्याप्रमाणे मी एक दिवस राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि राज ठाकरेंनी बोलता बोलता मला विचारलं, डेव्हिड ॲटनबरोचे फिल्म बघितलेत का तुम्ही? डेव्हिड ॲटनबरो हे नाव मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकलं होतं. त्यामुळे माझा चेहरा अगदी मख्ख झाला आणि मग हा चेहरा बघून त्यांच्या लक्षात आलं की मला डेव्हिड ॲटनबरो हे नावच ऐकलेलं नाही आहे मी कधी. आणि मग ते म्हणाले, डेव्हिड ॲटनबरो हे रिचर्ड ॲटनबरो यांचे बंधू. आता रिचर्ड ॲटनबरो कोण हे मला माहिती होतं, कारण तेव्हा गांधी चित्रपट नुकताच लागला होता आणि रिचर्ड ॲटनबरो यांनी हे या गांधी चित्रपटाचे निर्माते होते. पण डेव्हिड ॲटनबरोबद्दल काय, तर राज ठाकरे यांनी मला 2 कॅसेट दिल्या, तेव्हा कॅसेट असायच्या, आणि म्हणाले घरी जाऊन या कॅसेट बघा. मी ठीक आहे म्हटलं, दोन्ही कॅसेट घेऊन घरी आले. अर्थातच पक्षी आणि प्राण्यांबद्दलची कॅसेट कोण बघत बसणार, पण जेव्हा ती कॅसेट राज ठाकरेंनी दिलेली असते तेव्हा तो धाक असतो. आणि त्यामुळे मला माहिती होतं की पुढल्या वेळेस आपण भेटलो की राज ठाकरे विचारणार कॅसेट बघितली का, आणि जर मी नाही म्हणून सांगितलं तर राज ठाकरे बाण्याने मला काय जे कॉमेंट्री करतील या भीतीने मी त्या दोन्ही कॅसेट बघायच्या ठरवल्या आणि मी त्या दोन्ही कॅसेट बघितल्या आणि एका अनोख्या सुंदर अशा निसर्गाशी माझी ओळख झाली. सुंदर निसर्ग तर होताच, पण प्राणी, पक्षी यांची माझी ओळख झाली आणि मग या सृष्टीकडे माझा बघायचा दृष्टिकोन बदलला आणि मी या सृष्टीकडे बघायला लागले. आणि हे सर्व थँक्स टू डेव्हिड ॲटनबरो. मी प्लॅनेट अर्थ नावाची एक डॉक्युमेंटरी खूप वर्षांपूर्वी पाहिली होती त्याची. आणि त्याची जी व्हिज्युअल्स होती त्या संपूर्ण डॉक्युमेंटरीची, ती तर आकर्षक होतीच, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शिरताच. परंतु मला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटला, कारण मी खूप डॉक्युमेंटरीज खूप पाहत आलो आणि पाहतो. ॲटनबरोची जेव्हा मी ती डॉक्युमेंटरी पाहिली त्यावेळेला मला असं वाटलं की मला कोणीतरी परीकथा सांगते, ज्याला एक फेरीटेल म्हणतो आपण. तर ते ज्या प्रकारे त्यांचं सांगणं असायचं, त्या सांगण्यातनं तुम्ही त्या जे समोर तुमच्या जग उभं करतात त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही शिरता. कारण मी अनेक लोकांच्या डॉक्युमेंटरीज ज्या पाहिल्या आहेत, त्यांचं नरेशन, त्यांचं सांगण्याची पद्धत ही चांगली होती, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. परंतु त्याच्यामध्ये तो जे सांगतोय माणूस आणि तुम्ही जे पाहताय याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये शिरता येत नव्हतं, जे ॲटनबरोमुळे मला आतमध्ये शिरता आलं. This part of China was tropical and the land was covered with a lot of freshwater lakes. And in those lakes was washed sediment, which formed these bands here. But every now and again,
the sediment changes color. And that is ash that was spewed out from a nearby volcano. तर डेव्हिड ॲटनबरोची पण अशी निसर्गाशी ओळख ही अशी गमतीनेच झाली. लहानपणी ना त्यांच्या वडील शिक्षक होते आणि शिक्षक असताना त्यांना असं पाण्यातले जे सरडे ते काही कारणाने पाहिजे होते, पण ते पाण्यातले सरडे शोधत होते. तर त्याने आपल्या मुलाला सांगितलं की बाबा पाण्यातले सरडे कुठे मिळतील का? डेव्हिडला माहिती होतं पाण्यातले सरडे कुठे आहेत. तर तो वडिलांना म्हणाला की तुम्ही मला काय देणार? तर वडील म्हणाले की प्रत्येक सरड्याचे तुला $1 देईन. मग तर काय, डेव्हिडने टुणकन उडी मारली आणि ते ज्या शाळेत शिकवत होते त्यांचे वडील, त्या शाळेच्या शेजारीच एक छोटंसं डबकं होतं आणि त्या डबक्यात हे पाणसरडे असायचे. त्यामुळे तो रोज एक पाणसरडा घ्यायचा, आपल्या वडिलांना नेऊन द्यायचा आणि $1 घ्यायचा. त्याची निसर्गाशी ओळख कदाचित ह्याच घटनेने झाली असेल. पण डेव्हिडला निसर्गाची खूप आवड होती. त्या दृष्टीने त्यांनी हळूहळू शिक्षण घेतलं आणि मग ते BBC मध्ये दाखल झाले. तुम्हाला माहिती आहे, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी. आणि त्या कंपनीमध्ये दाखल झाल्यावरती त्यांना डॉक्युमेंटरीज करायच्या होत्या. तर मग त्यांची परीक्षा झाली आणि जसं बहुतेक मोठ्या माणसांचं होतं तसं ते पहिल्या परीक्षेत नापास झाले. त्यांना अजिबात BBC घेतलं नाही, त्यांना जायला सांगितलं. पण तिथे एक महिला होती. तर तिला असं वाटलं की बाबा ह्या तरुणातनं काहीतरी आहे की आपण ह्याला घेतलं पाहिजे BBC म्हणून तिने डेव्हिडला बोलवलं आणि सांगितलं की तू माझं एक काम करशील का? मला ना असं 6 महिन्याचा एक कोर्स आहे, तो 6 महिन्याचा कोर्स करून तू परत येशील का? कदाचित मी तुला परत घेईन BBC. डेव्हिड म्हटलं ठीक आहे आणि मग त्याने हा 6 महिन्याचा कोर्स केला. 6 महिन्याचा कोर्स करून परत आल्यावरती ती म्हणाली की ठीक आहे, मी तुला आता तुझं व्यवस्थित झालं सगळं, मी तुला घेते आता. पण तू कॅमेऱ्याच्या पुढे यायचं नाही. का नाही यायचं? कारण डेव्हिड ॲटनबरो यांचे दात पुढे होते. म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर तो फावडे होते ते. त्यामुळे ते म्हणाले की तुला जे काम करायचं ना ते कॅमेऱ्याच्या मागे करायचं. ठीक आहे म्हणाले डेव्हिड ॲटनबरो. आणि अशा तऱ्हेने डॉक्युमेंटरी या जे एक जग असतं त्या डॉक्युमेंटरीच्या जगाशी त्यांची ओळख झाली. मला असं वाटतं की डेव्हिड ॲटनबरो यांच्या डॉक्युमेंटरीज पाहताना तुम्हाला त्या स्थळावरती ते घेऊन जातात. तुम्ही ते स्थळ नुसतं लांबून पाहत नाही. आणि ते ज्या प्रकारे त्यांचं सांगण्याची जी पद्धत आहे, मला असं वाटतं ही पद्धतच सगळ्यात महत्वाची आहे की ते लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना भुरळ पाडणं त्या गोष्टींनी त्यांच्या बोलण्याने, ही गोष्ट संवाद तुम्ही कशा प्रकारे तुम्ही सांगताय, बोलताय आणि कशा प्रकारे हे सोपी गोष्ट नाही आहे ती. आणि त्यांचं सांगणं हे बस बाबा एक डॉक्युमेंटरी आहे आणि त्या डॉक्युमेंटरीला माझं नरेशन आहे एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. ते त्यातले आहेत हे तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर कळतं. तो जिव्हाळा, ते प्रेम, त्या सगळ्या गोष्टींबद्दलचं हे तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं कळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तो खूप मोठा माणूस या भूतलावरचा आहे, जो निसर्गाशी एवढा एकरूप झालेला आहे. हळूहळू त्यांनी इतकी प्रगती केली त्याच्यामध्ये. त्यांनी वेगळे BBC जो कुठला प्रोग्राम असायचा ना त्या सगळ्या प्रोग्रामच्या प्रोडक्शनमध्ये ते असायचे. हळूहळू त्यांनी इतकी प्रगती केली की जवळ 50ला जेव्हा ते आले ना तेव्हा ते BBCचे प्रमुख इथपर्यंत गेले. आणि तुम्हाला मी सांगते त्यांना BBCचे प्रमुख म्हणून ऑफर दिली. एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाला याला BBCचा प्रमुख होणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण डेव्हिड ॲटनबरो हे डेव्हिड ॲटनबरो होते. त्यांनी आपल्या भावाला फोन लावला, रिचर्ड ॲटनबरोला, ज्यांनी गांधी सिनेमा काढला. आणि ते म्हणाले की ठीक आहे, मला BBCचा प्रमुख म्हणून घेता येते, पण मग मी BBCचा जर प्रमुख झालो तर मी प्राणी आणि पक्ष्यांवरती मला जे लघुपट काढायचे ते कसे काढणार? माझा सगळा वेळ तर तिथेच जाईल BBCमध्ये. मग मी काय करू? तेव्हा रिचर्ड ॲटनबरोने असं सांगितलं की तुला लघुपट काढायचे आहेत ना, तू BBCचा प्रमुख बनू नको. आणि तुम्हाला खरं सांगते, त्यांनी ही अत्यंत म्हणजे सुवर्ण संधी म्हणतात BBCचा प्रमुख होणं, ही सुवर्ण संधी धुडकावली आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतःहून लघुपट करायचे. आणि मग त्यांचं हे लघुपट करणं म्हणजे डॉक्युमेंटरी करणं सुरू झालं. या एका माणसाने वेगवेगळ्या पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती छोट्या करत 300च्या वर डॉक्युमेंटरी केली. अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी आहेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या प्राण्याची जर माहिती पूर्ण पाहिजे असेल ना तर फक्त डेव्हिड ॲटनबरो यांची एक ती डॉक्युमेंटरी असेल ती बघायची.
आणि आवाज तर काय म्हणजे डेव्हिड ॲटनबरोचा बहारदार आवाज. आपण अमीन सयानींच्या आवाजाचं इतकं कौतुक करतो तसा आणि त्याच्याहून सुंदर त्यांचा आवाज. कारण त्यांचं जे निसर्गाचं प्रेम आहे ना ते त्यांच्या आवाजात पण उतरतं. त्यांच्या कार्याची पहिली ओळख मी जेव्हा झेवियर्स कॉलेजमध्ये होतो मुंबईत आणि ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी मी जेव्हा जॉईन केली तेव्हा मला झाली. त्यांची वेगवेगळी पुस्तकं माझ्या वाचनात आली आणि त्यानंतर मी जेव्हा भरतपूर पक्षी अभयारण्यात एक रिसर्च सायंटिस्ट म्हणून जॉईन झालो तेव्हा त्यांची एक टीम तिथे फिल्म शूटिंग करायला आलेली होती. माझ्या फोटोग्राफीची तिकडनं सुरुवात झाली आणि त्यानंतर एक सांगण्यासारखी गोष्ट आहे माझ्याकडे त्यांच्याबद्दल. सर डेव्हिड हे तिथे आले नाहीत कधी किंवा माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण मी तिथे असताना तिथे फिशिंग कॅटचं त्या टीमचं शूटिंग चालू होतं आणि त्यांनी तिकडच्या स्थानिक लोकांना सांगून ठेवलेलं होतं की जेव्हा तुम्हाला फिशिंग कॅट मिळेल तेव्हा मला कळवा, मी टीम पाठवेन. तर जेव्हा फिशिंग कॅटची 3 पिल्लं झाली आणि ती बातमी बाहेर आली तेव्हा ती फार ठराविक लोकांना माहिती होती, पण कसं माहिती नाही, समहाव ती बातमी लंडनला पोचली. सर डेव्हिड यांना कळलं, त्यांनी तिकडनं फोन केला की अरे फिशिंग कॅटची पिल्लं आलेली तुम्ही मला सांगितलं नाहीत आणि त्यांनी परत टीम पाठवली. सो या माणसाचं हे जे काय कनेक्शन आहे हे सर्व ठिकाणी असं अख्खं जगभर आहे आणि त्यांनी यातनं अनेक उत्तम फिल्मची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या फिल्ममुळे आपल्याला कळलं की आपण निसर्गापेक्षा वेगळे नाही आहोत, ते निसर्गाचाच एक भाग आहे. त्यांनी ना प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्राण्यांची तुमची ओळख करून दिली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओरंगटून असेल तर ते ओरंगटूनच्या जिथे ज्यांचा जिथे असतात, जंगलात असतात, तर ते जंगलात जायचे आणि ते तासनतास ते कॅमेराचा क्रू आणि ते बसून राहायचे. नुसतं ओरंगटूनचं चित्र नाही दाखवली त्यांनी, तर ओरंगटून कसा राहतो, त्याचे हावभाव काय असतात, ते दिवसभर काय करतात, त्यांचं म्हणजे पुढची प्रजनन कसं होतं, हे सगळं त्यांनी हळूहळू टिपायचे. म्हणजे हे खूप कठीण आहे. तासनतास, दिवस, महिने ते राहायचे आणि मग त्याच्यात ते सगळंच ते चित्रीकरण करायचे आणि मग त्याची ते एक डॉक्युमेंटरी करायचे. तसं त्यांनी पेंग्विनवर डॉक्युमेंटरी केली आहे, त्यांनी वेल माशावर डॉक्युमेंटरी केली आहे, यू नेम इट. कुठलाही पक्षी, कुठलाही प्राणी तुम्ही सांगा त्याच्यावरती डेव्हिड ॲटनबरो यांची अतिशय उत्तम अशा डॉक्युमेंटरी आहेत. म्हणजे तुम्ही जर म्हटलात की अरे मला निसर्ग बघायला वेळ नाही, मला प्राणी बघायला वेळ नाही, मला इकडे जायला वेळ नाही, मला तिकडे जायला वेळ नाही, साधी सरळ गोष्ट आहे. त्यांची जी काही त्यांच्या डॉक्युमेंटरी आहेत ना त्या BBC वरती तुम्हाला मिळतील, त्या लावा आणि तुम्ही बघा. तुम्हाला सगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची, सगळ्यांची ओळख होईल. गंमत बघा या माणसाची. असं करत वय झालं 80 वर्षी त्यांना वाटलं की बाबा मी आता सगळे प्राणी जे कोणी असतील या पृथ्वी तलावर ते सगळे प्राणी आणि सगळ्या पक्ष्यांची डॉक्युमेंटरी केली, आता मी निवांत करेन. पण त्यांच्या एकदम लक्षात आलं की अरे मी सगळ्यांचे केले, पण जे प्राणी असे असतात की जे पृथ्वीवर पण येतात आणि पाण्यात पण राहतात ते राहिलेच माझ्याकडून. मग 80 वर्षाचा हा माणूस, हा डेव्हिड परत गेला डॉक्युमेंटरी करायला, परत आपल्या कॅमेराचा अख्खा क्रू घेतला आणि परत महिने शोध घेत राहिला. मग त्यांनी सुसरीवरती केलं, मग त्यांनी मगर असते त्यांच्यावर डॉक्युमेंटरी केली, मग त्यांनी बेडकांवर डॉक्युमेंटरी केली. डेव्हिड ॲटनबरो एक अलौकिक मनुष्य की ज्या माणसाने अख्खं जग बघितलं. खोल समुद्राच्या खाली काय आहे, हिमालयात काय आहे, वाळवंटात काय आहे आणि रेन फॉरेस्टमध्ये काय आहे. जगामधली ही गोष्ट माहिती नाही परिसंस्थेबद्दल, इकॉलॉजीबद्दल. अशी कुठलीच गोष्ट त्यांच्याकडे नाही की ह्यांना माहिती नाही. त्यांची जी डॉक्युमेंटरी ज्या होत्या त्या सिरीजमधली एक डॉक्युमेंटरी जी आहे सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट्स, त्याच्यामध्ये झाडं कशी जगतात, पाणी कसं घेतात, त्याचे कंपॅनियन कोण असतात, या सगळ्याची माहिती जी होती ती झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यामुळे बदलला. त्याच्यात तो खूप प्रभाव पडला त्या फिल्मच्या, सगळ्याच फिल्मचा. आणि मी आमच्याकडे शेती करत असताना जे काही लोक नवीन शिकायला येतात त्यांना मी सांगतो डेव्हिड ॲटनबरो शेती करायचं पहिले डेव्हिड ॲटनबरो बघा, त्यांच्या सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट्स बघा, त्याच्यावर अभ्यास करा आणि मग ठरवा की आपल्याला काय पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी हे पण सांगितलं की ॲग्रो क्लायमॅटिक झोन, म्हणजे देशाचे जगामध्ये जे काही वेगळे वातावरण आहेत त्या प्रत्येक वातावरणामध्ये, प्रत्येक उंचीवरती, प्रत्येक ऋतूमध्ये कसे बदल होत असतात ते सुद्धा खूप छान आहे. आणि डेव्हिड ॲटनबरो जगामधल्या बहुतेक सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत की ज्यांनी दृष्टिकोन बदलला लोकांचा. आपल्याकडे ना साधारण 80 वर्षी
आपण आता वर जायचंय, अरे देवा मला वर ने, आता मी वर जातो, या मोडमध्ये आपण असतो. पण 80व्या वर्षी सुद्धा या माणसाने हे केलं. आणि हे सगळं एवढं निसर्ग बघत असताना, हे सगळ्या प्राण्यांना भेटत असताना, प्राण्यांच्या हालचाली टिपत असताना, जंगलं बघत असताना, ते आपल्याकडे पण आले बरं का भारतात. कर्नाटकात येऊन गेलेत, कर्नाटकाच्या जंगलात. कुठलाच देश सोडला नाही त्यांनी. सगळ्या देशात अंटार्क्टिकाला गेले होते बर्फातले प्राणी टिपायला. असे सगळीकडे ते हिंडले. आणि मग हे सगळं करत असताना हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की आपण जे प्राणी बघितले, आपण ज्या हिमनद्या बघितल्या आहेत, आपण जी जंगलं बघितली आहेत, ते हळूहळू त्यांचा ऱ्हास होत चाललाय आणि ते खूप अस्वस्थ झाले. आणि मग त्यांनी स्वतः चळवळ सुरू केली. काय? ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होऊ देऊ नका, या नद्या जपा, ही झाडं जपा, हे पक्षी जपा, हे एक्सटिंक्ट होऊ देऊ नका, म्हणून त्यांनी त्यांच्या परीने एक चळवळ सुरू केली. प्रश्न असा आहे की आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारची जंगलतोड सुरू आहे बरं का, आता अंदमान निकोबारला पण तिकडे पण त्या अडाणीसाठी जंगलं तोडली जात आहेत. ह्याचा त्रास पुढे भविष्यात आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना होणार या सगळ्या गोष्टींचा. आणि तेच जपण्याचं काम मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. आता त्याला त्या सगळ्या गोष्टीला कोणाकडे बघून त्यांना इन्स्पिरेशन मिळालं मला कल्पना नाही, परंतु ते टायटॅनिकचे हिरो आहेत ना, मी त्यांच्याबद्दल जे ऐकलंय ते त्यांच्या मिळणाऱ्या पैशातनं, उत्पन्नातनं 70% उत्पन्न जगातली जंगलं विकत घेतात आणि जंगलं म्हणून मेंटेन करतात. कळलं का? हे आपल्यासारखं सरकारसारखं आणि अदानीसारखं नाही आहे. आपल्याकडे जंगलं विकत घ्यायची आणि झाडं तोडून टाकायची, पण त्यांच्याकडे त्या निसर्गाला जपण्याची जी गोष्ट आहे. म्हणून आपले लोक जेव्हा जातात परदेशामध्ये जातात आणि म्हणतात अरे वा वा वा, छान छान, सुंदर सुंदर. हे का? कारण निसर्ग जपलाय. कळलं का? आणि तुम्ही जर समजा निसर्गाला नाही जपत, निसर्ग तुम्हालाही जपत नाही. आणि निसर्ग ज्यावेळेला तुम्हाला जपणार नाही ना, त्यावेळेला काय होईल हे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. आज त्यांना 100 वर्ष होत आहेत आणि 100 वर्ष होताना त्यांना विचारलं की डेव्हिड तुम्ही रिटायर का नाही होत? तेव्हा ते हसले आणि म्हणाले, माझा काय टेबल खुर्चीवर बसायचा जॉब आहे? माझा जॉब आहे निसर्गाशी बोलायचं, निसर्ग बघायचा, त्याच्यात रिटायर कसं काय होऊ शकतो? त्यामुळे ते आजही कार्यरत आहेत, लंडनमध्ये आहेत. आणि त्यांनी एक छोटंसं असं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की मी ना कधी कधी असा शांत बसतो, एकटा बसतो आणि माझ्या डोळ्यासमोर येतं की अरे मी या पक्षाला टिपलं होतं, पण बघा ना ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं. आज तो पक्षी एक्सटिंक्ट झालाय, तो सापडतच नाही. अरे मी ही हिमनदी बघितली होती, पण आज ही हिमनदी आहे कुठे? गेली ती. हे जंगल, हे सुंदर जंगल मी गेलो होतं, याच्यावरती मी लघुपट केला होता, या जंगलातले प्राणी मी दाखवले होते, पण आज हे जंगल आहे कुठे? जंगल नष्ट झालं, झाडं तोडून नेली. आणि मग मी खूप दुःखी होतो. ते म्हणले मी खूप दुःखी होतो, मी खूप एकटा होतो आणि मला वाटतं हे काय, मी काय करावं. आणि तेव्हा मला असं वाटतं की कदाचित माझ्या या सगळ्या डॉक्युमेंटरी बघून कोणीतरी एक जण जागरूक होईल, कोणीतरी एक जणाला वाटेल की नाही हा निसर्ग वाचवला पाहिजे, हे प्राणी वाचवले पाहिजे, ते पक्षी वाचवले पाहिजेत. आणि मग तो माणूस जागृत होऊन मला म्हणेल थँक्यू डेव्हिड. आणि जर एक माणसाने जरी मला थँक्यू डेव्हिड म्हणलं तर माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याचं सार्थक झालं. आणि आज त्यांच्या 100व्या वाढदिवसाला त्यांचाच एक संदेश मी सांगू इच्छितो. पृथ्वी बदलते आणि त्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि डेव्हिड ॲटनबरो सर, तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मी आज हा व्हिडिओ केला आहे. तुम्ही आता 100व्या वर्षात पदार्पण करणार आहात 8 मेला आणि तुम्हाला प्रदीर्घ आयुष्य लाभो. आणखी तुम्ही जे प्राणी पक्षी आणि हे जे तुम्ही निसर्गासाठी लढताय तो तुमचा लढा यशस्वी व्हावा, यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तुम्हाला खूप थँक्यू. तुम्ही माझ्यासारख्या अनेकांना जागृत केलेलं आहे. पण 8 तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे. डेव्हिड ॲटनबरो यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी काम त्यांचंच चालू ठेवावं आणि त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावं.